नमस्कार, मी मनीषा लिबळे. आसावरी इंगळे यांच्या रेणुका आर्ट्स पुस्तक परिचय या उपक्रमात माझ्या साहित्य विहार संस्थेतर्फे प्रकाशित 5 एकांकिका या पुस्तकाचा आज मी परिचय करून देणार आहे. श्री गणरायाच्या कृपेने ऑगस्ट 2022 मध्ये प्रकाशित 5 एकांकिका हे माझे 11वे पुस्तक आहे. या पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरच्या 5 एकांकिका आहेत ज्या पारितोषिके प्राप्त आहेत. तसे कथा, कविता, लेख लिहिणारे पुष्कळ असतात, पण साहित्यातील नाटक हा प्रकार लिहिणारे लेखक अगदी मोजकेच असतात. त्यातही नाट्यसंहिता लिहिणाऱ्या महिला लेखिका तर खूपच कमी असतात. त्यामुळे या समस्येवर विचार करून आजच्या प्रमुख लेखिका कादंबरीकार आदरणीय शुभांगीताई भडभडे यांनी नागपुरात महिला नाट्य लेखिका महोत्सव हा उपक्रम सुरू केला आणि त्यांचं हे आव्हान मी स्वीकारलं. माझा 2009 मध्ये सौभाग्यवती भव हे माझं संगीत नाटक 2 अंकी आणि 2022 मध्ये अनोखी वाट ही माझी 2 अंकी मोठी 2 नाटकं पद्मगंधा प्रतिष्ठानच्या महिला नाट्य महोत्सव मध्ये सादर केल्या गेली. याआधी 2 मोठ्या नाटकांचा अनुभव असल्यामुळे सुटसुटीत आणि कुठल्याही लहान कार्यक्रमांमध्ये खर्च, वेळ, परिश्रम आणि पात्र गोळा करणे या दृष्टीने एकांकिकाचे मंचन करणे सोपे होईल हा दृष्टिकोन ठेवून मी एकांकिका लिहू लागले. कुठलीही गोष्ट वाचली की ती संवाद रूपात रूपांतरित करण्याच्या माझ्या छंदामुळे आणि नागपूर आकाशवाणीवर अनेक श्रुतिकांमध्ये भाग घेतल्यामुळे मला नभोनाट्याचे तंत्र अवगत झाले आणि मी नाटक लिहायला सुरुवात केली. दुसरं, नाटक लिहिणं हे सहज आणि सोपं वाटलं मला. आणि दुसरं, नाटक हा साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे, अभिव्यक्तीचं सशक्त माध्यम आहे. यात संवादातून प्रसंग आणि प्रसंगातून विषय उकलावा लागतो. असं नाटकातील प्रसंग हे प्रत्यक्षात उभे करण्यानं त्याचा प्रभाव प्रेक्षकांवर खूप जास्त पडतो आणि जलद होतो. या धकाधकीच्या जीवनात माणसांजवळ वेळच कमी झाला आहे. त्यामुळे एकांकिका ही 30 ते 40 मिनिटाचीच असते. त्यामुळे महिला मंडळे, गणेशोत्सव किंवा इतर सार्वजनिक उत्सवांमध्ये एकांकिकांची मागणी जास्त असते. वस्त्रहरण ही एकांकिका स्त्री मनाचे बारकावे टिपणारी आहे. त्या बायकांनी वस्त्रहरण नाटक बसवताना काय काय झालेल्या गमती जमती यात दिलेल्या आहेत. झेप आकाशी, दिव्यांगांना लाभलेले विशेष कौशल्य आणि त्यायोगे कर्तृत्व गाजवू शकणाऱ्यांचे कौतुकास्पद दर्शन घडविणारी आहे. परीस एकांकिका मुलगी पाहणे या अपमानास्पद प्रथेला एक नवा पर्याय देणारी आहे. सासू वर्सेस सून हा तर बहुचर्चितच विषय आहे. लग्नात नवरा नवरीची पत्रिका जुळवण्यापेक्षा जर सासू आणि सुनेची पत्रिका जुळली चांगली तर ती लग्न 100% सफल होतील हे नक्की. 5वी आहे ज्योतीत मिसळली ज्योती. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या प्रसंगाचे यात वर्णन आहे. शिक्षण क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात आणि इतर सर्व कला क्षेत्रात माहीर असलेल्या डॉक्टर सौ अर्चना अलोणी यांनी माझ्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. त्या लिहितात, मनीषाताई या सिद्धहस्त लेखिका आहेत. यापूर्वी त्यांचे कविता संग्रह, कथा संग्रह, अनुवाद हिंदी व मराठी दोन्ही भाषातून प्रकाशित झालेले आहेत. एकांकिका प्रयोगक्षम असावी लागते याचे भान लेखिकेने पूर्णपणे राखले आहे. भाषाशैली उत्तम आहे. प्रसंग रंगविण्याचे कौशल्य लेखिकेजवळ आहे. सोपे आणि सुटसुटीत संवाद हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे. अर्चनाताई अभिप्रायाबद्दल आणि आपल्या सर्व परिश्रमाचं सोनं झाल्यासारखं मला वाटतं आहे. नागपुरातील प्रसिद्ध संस्था साहित्य विहारच्या सर्वेसर्वा महाराष्ट्राची पहिली महिला
गझलकार, बहुभाषी कवयित्री माननीय आशाताई पांडे यांनी पण या पुस्तकाला खूप सुंदर अभिप्राय लिहिलेला आहे. ऐका. मनीषाताईंचा हा 5 एकांकी संग्रह रंगभूमीला व रंगकर्मींना मोलाची देणगी आहे. त्यांच्या या वेगवेगळ्या विषयांवरच्या एकांकिका मनीषाताईंचे समाजचिंतन व समाजाविषयीची सतर्क तळमळ स्पष्ट करतात. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाची, त्यांनी प्रत्येक एकांकिकेला दिलेल्या सूचनांची उपयुक्तता प्रयोग करणाऱ्यांनी जाणलीच आहे. त्यांच्या एकांकिका या समाजाला एक नवी दिशा देणाऱ्या आहेत. खूप खूप धन्यवाद आशाताई. माझ्या या परीस एकांकिकेतला सहज एक हृदयद्रावक प्रसंग नायिकेच्या शब्दात सादर करते. काळ्या रंगाचं विष पिऊन जन्माला आल्यावर त्याच्या असह्य वेदना सहन करणं हे भागच आहे. लहानपणी माझ्या बाहुलीला मी अशीच नव्हते का नटवत. मला हवे ते कपडे, मला आवडेल ते दागिने तिला मी घालत होते. पण ती निर्जीव बाहुली होती आणि मी जिवंत असून सुद्धा निर्जीव बाहुलेसारखी अशी नटून बसतेय आणि मुलांकडून नकार आला की तोंड दूषित खुपसून रडत बसते. माझ्या या संग्रहाला नागपुरातील अभिव्यक्ती या जुन्या आणि प्रतिष्ठित संस्थेकडून 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. झेप आकाशीला वसुधा पांडे द्वारा प्रायोजित प्रथम पुरस्कार, परीस एकांकिकेला अभिव्यक्ती संस्थेद्वारा प्रशांत कुलकर्णी प्रथम पुरस्कार, वस्त्रहरण एकांकिकेला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना विनंती आहे आग्रहपूर्वक की त्यांनी या पुस्तकाचा लाभ अवश्य घ्यावा. 90 पृष्ठांचे हे पुस्तक माझे फक्त 150 रुपयाचे आहे. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर माझा फोन नंबर, माझी माहिती आणि माझा पत्ता दिलेला आहे. माझ्या फोनवर किंवा दिलेल्या पत्त्यावर आपण संपर्क केल्यास आपल्याला हे पुस्तक केव्हाही मिळू शकेल. धन्यवाद.